निवडणूक 2024चा निकाल लागलेला आहे। आमच्या बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर हे पाना या निशाणीवर उभे होते। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर हे मशाल या चिन्हावर उभे होते। महायुतीचे प्रतापराव जाधव हे धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते। आणि ही जी तिरंगी लढत झाली, या तिरंगी लढतीमध्ये विजय कोणाचा झाला, नेमका फायदा कोणाला झाला, एकंदर ते मला सॉन्ग आठवतंय, हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी लेके डुबेंगे। असं काही झालंय का? नेमकं काही चुका कोणाच्या झाल्या, त्या चुका झाल्या नसत्या तर रिझल्ट काही वेगळा असता का? याचं विश्लेषण मी माझ्या भाषेमध्ये माझं मत तुमच्या समोर मांडतोय। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सर्वप्रथम आपण मताधिक्य कोणाला किती पडलं हे जाणून घेऊ। त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना मताधिक्य 3,48,000पेक्षा जास्त मताधिक्य पडले आणि त्यांनी विजयाचा चौकार त्या ठिकाणी मारलेला आहे। 2 नंबरचं मताधिक्य पडले नरेंद्र खेडेकर, जे महाविकास आघाडीचे मशाल चिन्हावर लढले होते, त्यांना 3,18,000 मतदान पडलेलं आहे आणि त्यांचा एकंदर आपल्याला निसटता पराभव त्या ठिकाणी झाला म्हणता येईल। आणि 3 नंबरचं मताधिक्य म्हणजे 2,48,977, म्हणजे अर्थात 2,49,000 असं म्हणायला वागो ठरणार नाही, इतकं मताधिक्य रविकांत तुपकर यांनी घेतलेलं आहे। आणि चौथं म्हणजे वसंत भगत, त्यांनी 98,000 काहीतरी असं मतदान घेतलेलं आहे, म्हणजे 1 लाखापर्यंत त्यांनी मतदान घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं मतदान हे घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जर 1 to 1 फैसला असता तर कदाचित खासदारांना जवळपास 2 लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला असता महाविकास आघाडीकडनं, अशा पद्धतीचं चित्र होतं। परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे की 4 उमेदवार, म्हणजे अजूनही अपक्ष काही उमेदवार होते, त्यांनी 12-12, 10,000 असे मतदान घेतलं। परंतु या 3 उमेदवारांनी जे काय मताधिक्य घेतलं आणि याच्यामध्ये रविकांत तुपकर असतील किंवा नरेंद्र खेडेकर असतील किंवा वंचितचे मगर असतील, या तिघांमध्ये जे मतदान डिवाइड झालं, याचा फायदा थेट प्रतापराव जाधवांना बुलढाण्याच्या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसला। आता अनेक ठिकाणचे मला जे काय फोन आले किंवा मी काय जी पोस्ट टाकली, खासदाराचं अभिनंदन केलं आणि रविकांत तुपकर साहेब आणि नरेंद्र खेडेकर साहेब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्याच्यामुळे अनेक लोक असं म्हणत होते की पाना उभा नसता तर मशाल आली असती, परंतु मग मशाल उभी नसती तर पानाही आला असता। नेमकं महाविकास आघाडीनं रविकांत तुपकरांना किंवा नरेंद्र खेडेकर या दोघांपैकी एकच उमेदवार त्या ठिकाणी टाकायला हवा होता, तर त्याच्यामध्ये ती तडजोड करण्यामध्ये किंवा ते व्यवस्थापन करण्यामध्ये महाविकास आघाडी कमी पडली असं म्हणायला वागवं ठरणार नाही। त्यानंतर रविकांत तुपकरांना जे काही मताधिक्य पडलं, म्हणजे 2.5 लाख मतदान एक शेतकरी नेता त्याच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये घेतो आणि शेतकरी अक्षरशः त्या उमेदवाराला डोक्यावर घेतात, हे आपण पूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी बघितलं। मी पण त्याच्यामध्ये सक्रिय होतो। परंतु हे सगळं असताना शेतकरी नेता म्हटल्यानंतर आपली लढाई ही केंद्राशी आली, केंद्राच्या धोरणाशी आली, पडलेल्या सोयाबीनच्या भावाशी आली, पडलेल्या कापसाच्या भावाशी आली, न मिळणाऱ्या पीक विम्याशी आली। मग या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं रविकांत तुपकर जे अपक्ष उमेदवार होते, त्यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारवर, नरेंद्र मोदीवर आणि भाजपवर टीका केली नाही। ती टीका न केल्यामुळं आपल्याला माहितीये की यावर्षी निवडणुकीचं वातावरण हे संविधानवादी आणि संविधान विरोधी अशा पद्धतीचं एकंदर झालेलं, म्हणजे 400 पार कशाला पाहिजे बाबा, यांना संविधान बदलायचं, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। याच्यामध्ये जे काय मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मुस्लिम असतील, SC ST असतील, छोट्या मोठ्या जाती असतील, या जातीचं मतदान रविकांत तुपकरांना पडलं नाही किंवा ते कमी प्रमाणात पडलं, अत्यल्प प्रमाणात पडलं। जर केंद्र सरकारवर टीका केली असती, शेतीच्या धोरणांवर टीका केली असती, नरेंद्र मोदींवर टीका केली असती, भाजपवर टीका केली असती, फडणवीसांवर टीका केली असती, त्यांच्या धोरणांवर टीका केली असती, तर कदाचित रविकांत तुपकरांना जे काय मताधिक्य पडलं ते मताधिक्य कदाचित त्यांना ते 2 नंबर राहिले असते किंवा निवडूनही आले असते किंवा चित्र काही वेगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं असतं। म्हणजे अतिशय जवळपास 29,000च्या फरकानं खासदार त्या ठिकाणी निवडून आलेत। जर नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्याऐवजी एकच उमेदवार जर त्या ठिकाणी असे तर खासदारांचा त्या ठिकाणी 2 ते 2.5 लाख मतांना पराभव झाला असता। आणि आपण आता बरेच लोक काय म्हणतात की पाना म्हणजे रविकांत तुपकरांमुळे नरेंद्र खेडेकरांचा पराभव झाला असं लोक त्या ठिकाणी म्हणतात, परंतु त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं 98,000 इतकं मताधिक्य घेतलंय। ते 98,000 ते जे त्या 98,000पैकी जवळपास 70,000 मतदान तर नरेंद्र खेडेकरांचं होतं, महाविकास आघाडीचं होतं। ते जर इकडे ऍड केलं असतं तर सहज त्यांची सीट निघत होती। त्यामुळं पाण्यामुळं ही सीट पडली असं म्हणून चालणार नाही। तर एकंदर विभाजन जे झालं मताचं, तर ते विभाजन कदाचित नरेंद्र खेडेकर उभे नसते तर रविकांत तुपकर सहज निवडून आले असते, असंही झालं असतं। त्यामुळं चुका तर नक्कीच झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी पैशाचा जो वापर झाला किंवा जो खर्च झाला, त्या खर्चामध्ये नरेंद्र खेडेकरांनी आखडता हात घेतला अशा बी काही चर्चा आहेत।
कदाचित तो हात जर त्यांनी ढिला सोडला असता तर तिकडं सुद्धा तो त्यांना थोडा विजय खेचून आणता आला असता. आणि एकंदर जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर खासदारांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती आणि ते अँटी इन्कम्बन्सी असताना रोष होता. प्रत्येक नागरिक असं म्हणत होता की नाही, खासदारांना आमच्या गावात मतदान झालेलंच नाही. परंतु मी आधीचं जे विश्लेषण केलं होतं त्या विश्लेषणामध्ये मी सांगितलं होतं की खासदाराचं जे मतदान आहे ते आवाज करणारं नाहीये आणि अगदी त्या पद्धतीनं ते झालं. त्यांना स्वतःचं मताधिक्य बऱ्या प्रकारे पडलं. आज जेव्हा आम्ही रिझल्ट पाहत होतो तो रिझल्ट पाहत असताना 2च पोळ्या मतपेटीतून बाहेर यायच्या. एक पोळी खासदारांना मिळायची आणि एक पोळी अर्धी अर्धी होऊन रविकांत तुपकर आणि नरेंद्र खेडेकरांना मिळायची. अशा पद्धतीने ते झालेलं आहे. परंतु रविकांत तुपकरांना जे मताधिक्य या ठिकाणी मिळालं तो पण त्यांचा एक विजय आहे. विजय म्हणजे का, तुम्ही खासदार होणं हाच तुमचा विजय नसतो. तुम्ही लढणं आणि तुमच्या लढण्याची लोकांनी दखल घेणं आणि तुम्हाला एक मताधिक्य मिळणं. आणि 2.5 लाख मताधिक्य नॉट अ जोक बरं का. पहिल्यांदा उमेदवार असलेल्या व्यक्तीला एवढं मताधिक्य पडतं ही मोठी गोष्ट आहे. आणि रविकांत तुपकरांवरची जबाबदारी आता शेतकऱ्यांची वाढलेली आहे आणि त्यांनी त्या जबाबदारीला व्यापकतेने न्याय द्यावा. येणारे दिवस त्यांचे नक्की येतील. अनेकांना ते असं वाटतंय की रविकांत तुपकरांच्या पाण्यामुळे मशाल पडली आणि म्हणून अनेक लोक अशी चर्चा करतात, हम तो डुबेंगे तुमको भी लेके डुबेंगे. असला काय विषय नव्हता. रविकांत तुपकर हे निवडून येण्यासाठीच उभे होते. आम्ही स्वतः त्यांच्या प्रचारामध्ये होतो. त्यामुळं जे काय ते लढलेत ते स्ट्रेट लढलेत. फक्त थोडं मी आधी सांगितल्याप्रमाणे ते सगळं झालंय. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलंय कमेंट्स करून सांगा. कमेंट्समध्ये तुमचं मत सुद्धा व्यक्त व्हा. तुर्तास थांबतो. आपली रजा करतो. आपला ज्ञानेश्वर करात पाटील. धन्यवाद.